माझी 6 वर्ष द्राक्षाची बाग होती. त्यापैकी 5 पिकं द्राक्षाचे घेतले. त्यानंतर द्राक्षाची 3 एकर बाग, त्यापैकी 1.5 एकर काढली आणि 1.5 एकर ठेवली. आणि 1.5 एकरमध्ये डाळिंब लावलेला आहे. तर आज तारीख आहे 26 जून 2026. 26 जून 2026. तर गेल्या 11 दिवसापूर्वी ह्या बागेला 24 महिने पूर्ण झाले, म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले. तर मित्रांनो, हे डाळिंब द्राक्षाच्या मंडपावर पूर्णपणे वर कव्हर झालेलं आहे. थोडंफार राहिलेलं आहे आता, म्हणजे ह्या ज्या काही वरच्या फांद्या आहेत याला सेटिंग झालं का त्या वजनानं खाली येतात आणि ते पूर्णपणे कव्हरेज होईल. मी फक्त 1 वर्षापूर्वी याला एकदाच छाटणी केलेली आहे आणि इथ्रेल मारलेलं होतं. इथ्रेल मारून पानगळ करून छाटणी केलेली होती. सगळे बुडं वरपर्यंत, एक खोडच आहे पण वरपर्यंत जवळपास 5.5-6 फुटापर्यंत, 5.5 ते 5.25 फुटापर्यंत हे खोड मोकळं आहे आणि वरून सगळं पसरलेलं आहे झाडाचा विस्तार. त्यामुळं जमिनीपासून जेवढ्या उंचावर आपलं बाग तेवढा रोग कमी येतो. फळं सगळे सावलीत आहेत. आजपर्यंत 1 वर्षामध्ये 11 टन माल गेलेला आहे. 11 टन माल हार्वेस्टिंग झालेला आहे. उद्या साधारणतः 1.5 ते 2 टन, 1.5 टन तरी उद्या हार्वेस्टिंग होईल. फळं सगळे आत असतात, त्याच्यामुळं लवकर लक्षात येत नाहीत. फळं खूप शोधून काढावे लागतात. तर अशा पद्धतीची ही डाळिंब बाग माझ्याकडे 1.5 एकर आणि 1.5 एकर पलीकडं रेड ग्लोब ओन रूट लावलेली आहे. ओन रूट ती पण आता पंजापर्यंत आलेली आहे. तर हे स्ट्रक्चर द्राक्षाचं, डाळिंबाचं द्राक्षाच्या स्ट्रक्चरवर केलेलं आहे. आता दिवाळीपर्यंत साधारणतः 15 टन माल हा वर सेटिंग होतो आहे, आपण काढतो आहे. अशा पद्धतीनं महिन्यातून एकदा किंवा 2दा माल जातो आहे. तर दिवाळीपर्यंत 15 ते 20 टन जाईल. आजपर्यंत 11 टन गेलेला आहे. त्याच्यानंतर मग बागेला विश्रांती देऊन मग एकसारखी पानगळ करून वरचं जे स्ट्रक्चर आहे, हे वरचं स्ट्रक्चर व्यवस्थित पूर्णपणे पसरून घेऊन तारांवर सगळ्या काड्या बांधून, म्हणजे फांद्या बांधून मग तिथून पुढं एका वेळेला माल घेतला जाईल. धन्यवाद मित्रांनो. मी ND पाटील, पिलीवकर.